पप्पाने अर्ध्या रस्त्यात दिलं गाडीतून उतरून. बघा पुढं काय झालं. तर नमस्कार मित्रांनो आणि मित्रांच्या बहिणींनो, गाडीवर लई धूळ बसली होती साफ करून. आपल्याला जायचं होतं आपल्या एक्स कॉलेजला नाहीतर तुम्ही लय बेकार आहे काही विचार करता. गाडीला चमकून कॉलेजकडे निघालो. आप्पा बघा गॉगल बिगल जोरात काम आहे भाऊ. कॉलेजमध्ये यांना शोधलं आणि हे कॅन्टीन मध्ये सापडले. तरी ग्रुप मधले 2-3 मेंबर नव्हते. चालत चालत पुढे आलो आणि ही मला 4-5 महिन्यापासून कॉलेजला बोलू राहिली आणि आज आलो तर फोनवर गप्पा मारत बसली. सर्वांना बाय बाय केलं आणि घरी निघालो. मला साईटवर जायचं लय जीवावर आलो होतं. बरं झालं बिल्डर बोलला पेमेंट ऑनलाईन करतो. आणि आज कस्टमरला मॅस्ट्रो पण विकली. साईटवर तर सुट्टी मिळाली पण पप्पा मला भट्टीवर घेऊन गेले भाऊ. तिकडे बिचारा मॅम रोज कॉल करता कुशल क्लासला आहे पण त्यांना काय माहित कुशल किती कामाचा मुलगा आहे. भट्टीवर गेलो मी लांबच उभा राहिलो कारण भट्टी लय तापेल होती. 2-3 भट्ट्यावर चक्कर मारला पण भट्टी एकही फोडेल नव्हती. मग काय घरी निघालो. पप्पांनी दिला अर्ध्या रस्त्यात उतरून. म्हणे इथून एखाद्या पोरासोबत जाय. मी इथून विहारात चाललो. यायला बरोबर आहे आपलं काम बनताम बाडमे जाय जनता. पप्पा इथून गेले पण गाडीची चावी माझ्याकडेच राहिली ना. मी आला आणि पप्पांकडे चावी देऊन घरी निघालो. रस्त्यात एक बाबाचा ऍक्सिडेंट झाला. आता बाबा मराठी बोलायचं सोडून त्या माणसासोबत हिंदीमध्ये भांडू राहिले. जाऊन दे आता काय बोलायचं आपण तरी. तुम्ही आता लाईक आणि फॉलो करा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.